इंडियन मॉम इन जपानमध्ये मी तुमचं आज मनापासून स्वागत करते। तर आता आपण आजचा टॉपिक घेऊन आलेलो आहे माझं जपानचं किचन। तर आज मी तुम्हाला माझ्या जपानमधलं जे घर आहे त्याच्या किचनची टूर करवणार आहे। तर मी माझ्या जपानच्या किचन ते आतापर्यंत सेट केलेलं आहे बऱ्यापैकी। तर ते मी कसं सेट केलेलं आहे आणि जपानच्या किचनमध्ये आणि भारतीय किचनमध्ये काय फरक असतो ते देखील मी तुम्हाला ह्या आजच्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करणार आहे। तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहत राहा। तर आता आपण आपल्या किचन म्हटलं की सगळ्यात महत्त्वाचा भाग आला म्हणजे गॅस। तर आता मी तुम्हाला दाखवणार आहे की जपानचे गॅस कसे असतात। तर भारतीय गॅस आणि जपानचे गॅस ह्यामधलं सगळ्यात आधी मी फरक सांगणार आणि त्यानंतर हा गॅस जो आहे ना तो पूर्णपणे एक्सप्लेन करणार। तर हा आहे माझा जपानचा गॅस। तुम्ही बघू शकता 3 बर्नर्स आहेत त्याच्यामध्ये आणि हे जे बर्नर्स आहेत ना हे आपण असे काढून क्लीन वगैरे करू शकतो। हे अशा प्रकारचे बर्नर्स आहेत, तुम्ही बघू शकता। आणि हे क्लीन करण्यासाठी तुम्ही ब्रशचा वगैरे उपयोग करू शकता आणि बर्नॉलचे लिक्विड्स वगैरे असतात त्याचा देखील यूज करू शकता। हे अशा प्रकारे रिमूव्ह होतात आणि हे देखील असं रिमूव्ह होतं आणि तुम्ही प्रॉपरली क्लीन करू शकता। पण सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगते की बटन्स कसे ऑपरेट होतात। तर हे जे आहे ना हे ऑपरेटिंग सिस्टम आहे। तर हे चालतं ह्या सेलवरती, हे ज्या बॅटरीज आहेत ना ह्याच्यावरती हे ऑपरेटिंग सिस्टम चालतं। तर आता सध्या मी लॉक केले त्यामुळे हे प्रेस होणार नाही। लॉक करण्याचं कारण हे की घरामध्ये लहान मुलं असतात किंवा आपल्याकडून चुकून बटन ऑन झालं, कारण आपल्याकडे इंडियन गॅस कसे आपण प्रॉपर मॅन्युअली आपल्याला असं ट्विस्ट करावे लागतात, पण हे गॅस फक्त पुश केलं ना खाली हे जे बटन आहेत ते ऑटोमॅटिकली ऑन होतं। पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हे सेन्सर वरती चालतात जास्त करून। तर आता मी तुम्हाला इथे तुम्हाला दिसत असेल बघा, हे की आहे। तर हे कीचं बटन म्हणजे हे लॉक आणि हे लॉक नाहीये। तर आता मी हे ऑन करते, हे बघा आता मी ऑन करते, त्याची ठिणगी पेटते, आवाज येतो आणि ऑन होतो। आता बघा हे जे आहे ना बटन्स हे आहे स्लो, मीडियम आणि हे फास्ट असं बटन आहे। जॅपनीज गॅसची स्पेशालिटी म्हणजे जर आपण एखादं जेवण जरी बनवायला ठेवलं आणि जर समजा ते खालती पाणी त्यातलं आटलं असेल आणि खाली जर चिटकत असेल भांड्याला तर आपण गॅस जो आहे ना तो बीप करून बंद होऊन जातो की ते जेवण जळू नये। हा एक छान असा एक पॉइंट आहे जॅपनीज गॅसचा। आणि आता तुम्ही बघू शकता की बघा आता फास्ट गॅस होता, बऱ्याच वेळ काही भांडण होतं आणि आता हा असा स्लो झालेला आहे। पण हे जे भांडं ठेवलंय ना तर या भांड्यामध्ये मी काही आतमध्ये मटेरियल नाही हे केलंय। ते भांडं जेव्हा तापेल ना आणि त्याच्यात काही नसेल कुक होण्यासाठी तर गॅस आपणआप आपला सेन्सर घेतो की ह्याच्यामध्ये काही कुक होण्यासारखं नाहीये आणि भांडं ओव्हर हिट झालंय त्यामुळे तो आपणआप स्लो होतो किंवा विझून जातो। आता तुम्हाला त्याचा मी डेमो दाखवते प्रॉपर। तर बटन्स इकडे आहेत, आपण बटन्सला हात देखील लावलेला नाहीये, पण ते सेन्सरने आपणआप जे बटन्स आहेत ना ते न दाबता गॅस आपणआप बंद होतो किंवा स्लो। बघा तुम्ही बघू शकता स्लो झालाय गॅस अशा प्रकारे, कारण हे बघू शकता भांडं जे ना ते तापलंय, ओव्हरहीट झालंय ना त्यामुळे ते सेन्सरने स्लो होतो आणि तरी देखील आपण बंद नाही ना केला तर ते बिप 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 आवाज करून आपणआप स्विच ऑफ करून घेतो स्वतःला। असा गॅस आहे हा। आता मी तुम्हाला दाखवणार आहे की 3 शेगड्या आहेत आणि तुम्ही विचार करत असाल बटन 4 आहेत। तर हे जे 3 शेगड्या आहेत ना याच्यावरती चित्र आहे बघा, हे बर्नरचं, हे असे बर्नर्सचे चित्र आहेत आणि हे जे बटन आहे ना ह्याच्यावरती हे असं फिशचं चित्र आहे। त्याचं कारण हे की आता मी तुम्हाला हे अनलॉक करते बटन आणि दाखवते की इथे ना जपानमध्ये गॅस असतात ना, गॅसच्या खाली हे बरोबर असं ऑप्शन दिलेलं असतं जिथे तुम्ही फिश ग्रिलिंग करू शकता। हे ग्रिलर आहे, हे अशा प्रकारे आहे, तुम्हाला मी दाखवते। हे ग्रिलिंगची जाळी आहे आणि हे भांडं आहे, तुम्ही बघा हे अशा प्रकारचं भांडं आहे आणि ही जी ग्रिलिंगची जाळी आहे ना ही अशी त्याच्यावरती आपल्याला अडकवावी लागते आणि इथे तुम्ही चिकन किंवा फिश जे काही आहे ना हे तुम्ही असं मॅरिनेट करून थोडंसं ऑइल लावून हे असं ग्रिलिंगला ठेवू शकता। आणि हे कशा प्रकारे ऑन होतं ते दाखवते मी तुम्हाला। बघा आता मी हे जे बटन आहे ना ते असं ऑन करणार आहे। तुम्हाला खाली बघा एकदम खाली दिसत असेल गॅस ऑन झालाय, जसं आपल्या शेगडीचं कशी गॅस ऑन होतो अगदी तसाच गॅस ऑन झालेला आहे। तर अशा
असं इथून पण तुम्ही नोटीस करू शकता की तुमचं जे फिश किंवा चिकन आहे ते किती ग्रिल झालंय. तर जपानमध्ये बऱ्याच घरांमध्ये हे ना जापनीज हाऊस असतात ना मोस्टली, तिथे तर तुम्हाला हा कंपल्सरी ऑप्शन दिसेलच. पण जर जिथे फॉरेनर अपार्टमेंट्स वगैरे असतील ना तिथे दिसण्याची शक्यता कमी आहे. सो हा एक म्हणजे बाय डिफॉल्ट शेगडीमध्ये ऑप्शन आहे माझ्या किचनमध्ये. आणि ह्या गॅसबद्दल वेगळं सांगायचं म्हणजे जसं की तुम्हाला माहितीच आहे की आपल्या इंडियामध्ये देखील आता आल्याच आहेत म्हणजे अशा चिमण्या. पण इथे जे चिमणी दिलेली आहे ना तर ह्याचं मी तुम्हाला एक्सप्लेन करते की ही कशी ऑपरेट होते. तर आता तुम्हाला इथे दिसत असेल की ही जी चिमणी आहे ना माझी, ह्याच्या खाली ही अशी ग्लास आहे ऍक्च्युली. आणि हे ना डेली मला आफ्टर कुकिंग ना टिश्यू रोल मी इथेच ठेवलेला आहे की मला आफ्टर कुकिंग थोडा स्प्रे मारून क्लीन करून घ्यावी लागते. कारण जर आपण एका रेंटल अपार्टमेंटमध्ये राहतो ना तर आपल्याला त्या सगळ्या गोष्टी मेंटेन करणं तितकंच मॅन्डेटरी असतं. तर आता मी तुम्हाला दाखवते की हे जे आहे ना हे जे बटन आहे ते ऑन ऑफचं आहे आणि हे फर्स्ट बटन आहे ते लाईटचं आहे. तर कुकिंग करताना लाईटचं कमी असेल तर मी हे ऑप्शन यूज करते, लाईट ऑन करते. आणि एक्झॉस्ट फॅन हवा असेल तर हे बटन ऑन करते. तुम्हाला आवाज येतच असेल. आणि हे जो ऑप्शन आहे ते स्लोचं आहे की तुम्ही स्लो पण करू शकता तुम्हाला जर जास्त आवाजाचा त्रास होत असेल तर. आणि हे ऑफचं ऑप्शन आहे तर ऑफ झालं आहे आता असं ऑप्शन आहे. आणि तुम्ही ते बघू शकता सनवेव्ह म्हणून कंपनी आहे त्या कंपनीचं आहे. आणि ही लाईट फिटिंग वगैरे ही अशा प्रकारे त्यांनी दिलेली आहे. खूप स्मूथनिंग लाईट आहे आणि त्यामुळे कुकिंग करताना पण छान वाटतं. आणि मी माझ्या किचनमध्ये थोडं मला गोष्टी सोयीस्कर जागा हँडल करायला म्हणून मी असं इथे गॅस रेजिस्टंट जाळी आहे म्हणजे हिट रेजिस्टंट बोलता येईल. म्हणजे जेव्हा मी परचेस केलेली ना तेव्हा त्याच्यावरती पॅकेटवरती लेबलिंग होतं की हिट रेजिस्टिंग स्टँड म्हणून. म्हणजे तुम्ही तुमच्या गॅसच्या अगदी वरच्या बाजूला देखील तुम्ही ठेवू शकता. ते स्टँड गरम होत नाही आणि गरम झालं तरी तुमचे ते त्याच्यावरची जी भांडी किंवा सामान आहे त्याला काही हार्म होत नाही असं आहे. तर इथे मी मिठाची बरणी ठेवलेली आहे, इथे साखरेची ठेवलेली आहे, इथे तेलाचं आहे तुम्ही बघू शकता. तेलाची छोटीशी किटली आहे माझी. हे तुपाची बरणी आहे. आणि हा टिश्यू रोल आहे कारण टिश्यू रोल लागतोच किचनमध्ये. हा जो किचन आहे ना हा मेंटेन करण्यासाठी. आता तुम्ही बघत असाल की मी हे इथेच ठेवलेलं आहे. तर हा जो कट्टा आहे ना हा कट्टा खूप मला ऍक्च्युली बेनिफिशियल आहे की इथे माझ्या छोट्या मोठ्या गोष्टी पटकन मला ठेवता येतात. पण मी शक्यतो टाळते सामान ठेवणं नाहीतर मग खूप गचडी होऊन जाते किचनवरती. आणि हा असा प्लॅटफॉर्म आहे. तुम्हाला माहितीच असेल की जपानमधली घरं जी आहेत ना ती वेल नोन आहेत स्मॉल हाऊसेस म्हणून. स्मॉल हाऊसेस बोललं जातं. त्याच्यामुळे इथे खूप लहान लहान स्मॉल हाऊसेस आहेत पण ह्या स्मॉल हाऊसेसचं पण रेंट खूप जास्तही लोक घेतात. आणि त्यामुळे तरी मला असं वाटतं मी जेवढे घरं बघितली ना त्याच्यापेक्षा मला किचन बऱ्यापैकी भेटले. बऱ्याच जागेवरती किचन अगदी एवढंच असतं म्हणजे एवढंच किचन फक्त गॅसच आणि सिंक जो आहे तो एकदम एवढाच असतो. आणि गॅस पण छोटा म्हणजे एवढा भेटलाय ते मी लकी मानते मला की मला एवढा मोठा किचन भेटलाय जपानमध्ये पण. तर हा जो प्लॅटफॉर्म आहे ना मी इथे कुकिंग करते म्हणजे चॉपिंग चपाती करणं वगैरे काही जे व्हॉटेवर असेल ते. आणि हा माझा सिंक प्लॅटफॉर्म आहे तुम्ही बघू शकता. हा सिंक एरिया आहे. आणि मी सिंक एरियामध्ये तुम्हाला स्पेसिफिकली दाखवू इच्छिते. हे जे आहे ना जपानचे सिंक बघा असे असतात. हे जे आहे ना हे प्लास्टिकचं आहे आय थिंक. आणि ही जी जाळी आहे ना बऱ्याच ठिकाणी तुम्हाला अशीच जाळी दिसणार जपानमध्ये. अशा प्रकारचे सिंक असतात आणि बऱ्यापैकी मोठं सिंक आहे माझं त्याच्यामुळे मला कम्फर्टेबल जातं. आणि मेन गोष्ट म्हणजे हे बघा तुम्हाला मी दाखवते. हा जो टॅप आहे ना या टॅपची मेन गोष्ट आहे की ह्या साईडला केलं म्हणजे हॉट येणार, ह्या साईडला केलं म्हणजे कोल्ड येणार. हा पण टॅप असा फिरतो देखील, असा देखील फिरतो पण फक्त असं फिरवून मोड चेंज नाही होणार आहे. तुम्हाला हे फिरवावं लागणार असं. आणि तुम्हाला इथे दिसत असेल स्टिकर लावलेला आहे. ब्ल्यू कलर म्हणजे थंड पाणी आणि लाल रंग म्हणजे हे असं केलं तर लाल रंग म्हणजे गरम पाणी असं हे ऑप्शन आहे. तर असा हा सिंक आहे. आणि असं म्हणजे तुम्ही इझी टू मूव्ह आहे की आपल्याला काही गोष्टी जाळी वगैरे असेल तर आपण हे असं इथे ठेवू शकतो कारण किचनचा आहे जो शॉर्टेज आहे.
तर आपण विचार करत असाल की डायरेक्ट हे कसं पाणी थंड किंवा गरम होतं, हा विचार तुमच्या मनात आलाच असेल ना. तर मी तुम्हाला त्याचा उलगडा करते. तर बघा, किचन मध्ये जे आहे ना, हे मला असं इथे डिजिटल सिस्टम दिलेलं आहे की मी माझ्या घराचं जेवढे काही टॅप आहेत ना, बाथरूमचं, टॉयलेटचं किंवा किचनचं, ते मी इथून किचनमध्ये बसल्या बसल्या टेम्परेचर मेंटेन करू शकते त्याचं. ते म्हणजे असं. आता बघा, ही ऑफ झालेली आहे मशीन आणि आता मी ऑन करते. आता सध्या 48 आहे टेम्परेचर आणि थंडी जी आहे ना बाहेर ती 4-5 म्हणजे ह्या आठवड्यात तर अपकमिंग आठवड्यात तर मायनस होणार आहे, 0 किंवा मायनस. त्यामुळे सध्या ह्याच टेम्परेचरवर आम्हाला सगळं वापरावं लागतंय. सो तुम्हाला मी ते दाखवते. हे बघा, असं तुम्ही लो करू शकता, म्हणजे कूल. ब्लू म्हणजे कूल करू शकता पाणी थोडं, आणि रेड म्हणजे तुम्हाला अजून हॉट पाहिजे असेल तर अजून तुम्ही असं वाढवू शकता, हॉट करू शकता. सध्या माझं 48च आहे. बाथरूमचं, टॉयलेटचं आणि सिंकचं. पिण्यासाठी पण आम्ही गरम पाणी घेतो, वापरण्यासाठी देखील गरम. आणि हे जे दिसतात ना डॉट, हा स्पीकर आहे. हे जे मी टेम्परेचर कंट्रोल करते ना, ते इथून मला दाखवलं जातं, सांगते ती मॅन्युअली पण की तुमचं टेम्परेचर एवढं झालेलं आहे वगैरे असं. हे जी सिस्टम आहे, हे वरचं बटन काय काम करतं आता तुम्हाला सांगते मी. जी खालची 3 बटन आहेत ना, ही कशासाठी आहेत. तर जसं की मी तुम्हाला सांगितलं, मी किचनमध्ये उभं राहून माझ्या बाथरूमचे टॅप पण कंट्रोल करू शकते इथे उभं राहून. तर मला जर बाथटब ऑन करायचं आहे माझ्या बाथरूम मधला, तर मला हे जे लाल बटन आहे ना, हे जर इमिडिएटली मला ऑन करायचं आहे तर मी हे दाबणार. आता मी हे ऑफ करते, नाही तर तिथे बाथटब भरायला स्टार्ट होईल. तर हे बघा, असं केलं तर ऑन होतं आणि त्याचं टेम्परेचर इथे सेट दाखवते मला 41, पण मी इथून असं वाढवू देखील शकते, असं आहे. तर आता मी ऑफ करते. आणि हे जे बटन आहे ना, हे मला ऑनचं आहे. म्हणजे जर मला कधी 2 तासांनी किंवा 1 तासांनी समजा कोणी बाथरूम मध्ये आहे आणि बोललं की 15 मिनिटांनी वगैरे बाथटब ऑन कर, तर मी इथे टायमर सेट करू शकते. हे जे बटन आहे ना, हे टायमरचं आहे. आता बघा, इथे 6:30 ऑप्शन आलंय की आता वाजलेले आहेत इथे 5, संध्याकाळचे 5 वाजलेले आहेत. आणि आता 6:30चा म्हणजे 1.5 तासाच्या नंतरचं इथे टायमर दाखवते. तर हे पण आपण सेट करू शकतो. बघा, 6:40 आलं इथे. आणि तुम्हाला कमी करायचं असेल, म्हणजे 1 तासात ऑन करायचं असेल, 6चा करायचा असेल, तरी तुम्ही ते 6चा करून सोडून देऊ शकता. आणि हे बटन असंच ऑन ठेवायचं, म्हणजे 6 वाजता आपण तिकडे बाथटब स्टार्ट होतो भरायचा. तर अशी ही जपानमधली एकदम युनिक गोष्ट आहे. आणि ती माझ्या किचन मध्ये आहे, म्हणून मी तुम्हाला किचनचाच एक पार्ट आहे म्हणून मी तुम्हाला किचनच्या ब्लॉग मध्ये दाखवली. सो येस, मी आता हे बंद करते. हे बघा, हे असं बंद केलेलं आहे मी आता. आणि आता 48 माझं पूर्ण घराचं टेम्परेचर पाण्याचं 48 मी केलेलं आहे. आणि आता तुम्हाला मी दाखवते की हे मशीन आहे, हे डिजिटलायझेशनची आणि मॅन्युअली, जसं आपल्या इंडियामध्ये असतं ना की मॅन्युअली आपण बटणं दाबतो तेव्हा लाईट्स ऑन होतात वगैरे, तसं देखील बटणं आहेत. हे बघा, ऑफ झालेली आहे आता लाईट आणि आता ही अशी ऑन करू शकता तुम्ही डायरेक्ट. आणि मोस्टली मी हे बटन युजच करत नाही. तर आता मी तुम्हाला डायरेक्टली विदाऊट बटन ऑन न करता ही लाईट्स कशी ऑन करायचे ते दाखवते. तर इथे मला ना किचनमध्ये, इथे जपानीज घरामध्ये बऱ्याच जागी असेच ऑप्शन्स असतात लाईट्स ऑन करायला. बघा, आता तुम्हाला मी दाखवते. ह्याच्यामध्ये ना 3 इफेक्ट आहेत. एक तर तुम्हाला पूर्ण एकदम ब्राईट लाईट भेटणार, एक मीडियम भेटणार आणि एकदम सुपर डिम भेटणार. आता तुम्हाला मी दाखवते. एकदा मी क्लिक केलं, ही एकदम ब्राईट लाईट झाली. पुन्हा एकदा क्लिक केलं, ही थोडी कमी ब्राईट झाली, थोडा डोळ्यांना इतका त्रास देत नाहीये. आणि ही आहे जी आहे सुपर डिम लाईट. तर ह्या लाईटमुळे थोडा स्मूथनिंग इफेक्ट वाटतो घरामध्ये. बऱ्याचदा आपण अंधार वगैरे असतो ना, तर ही लाईट ऑन करून ठेवू शकतो. पण जेव्हा आलेली तेव्हा माझ्यासाठी हे सगळं नवीन होतं, कारण आपल्या भारतामध्ये अशी काही सिस्टम नाहीये. आणि इथे आल्यावरती एकदम वेगळं, म्हणजे मी आधी विचार केला की हे कसं ऑन होतं, कसं ऑपरेट होतं. मला समजून घ्यायला 2 दिवस लागले किचनला, की किचनची चिमणी कशी ऑपरेट होते, किचनचे गॅसेस कसे ऑपरेट होतात, हे सगळं समजण्यासाठी. आणि हे जे माझे सिंक आहे ना, सिंकच्या वरती मला इथे अजून एक ही वाली लाईट दिली आहे. आणि ही लाईट देखील बघा तुम्हाला दिसत असेल, हे असं दिलेलं आहे. त्याच्याने अशी ऑफ होते आणि ही अशी ऑन होते. तर ह्या लाईट मध्ये काही व्हेरिएशन्स नाहीये, जस्ट ऑन ऑफ आहे. आणि ही जी विंडो आहे ना, ही माझी किचनची, ही बघा, हे जे इथून बाहेरचा व्ह्यू खूप सुंदर दिसतो ऍक्च्युली. आणि आता ऍक्च्युली माझ्याकडे 5 वाजून गेलेले आहेत आणि जपानमध्ये ना सध्या तर असंच चाललंय, डिसेंबर चालू झाल्यापासून 4ला सनसेट होऊन जातोय.
तर आता मी तुम्हाला दाखवते. आणि ह्या ज्या विंडो आहेत ना, हे बघा तुम्हाला मी दाखवते की ह्या ओपन कशा होतात. आता हे लॉक केलंय मी कम्प्लीट. हे लॉक आहे आणि हे असं करायचं आणि हे असं ओपन होऊन जातं. तुम्हाला बाहेरचा व्ह्यू दाखवते मी, किती सुंदर आहे बघा. पूर्ण आता सनसेट झालाय, संध्याकाळचे वाजलेले आहेत 5 आणि तुम्ही विचार करत असाल संध्याकाळचे 5 वाजले तरी एवढा अंधार. आणि असं इथे खालती मला एक एरिया पण दिलेला आहे, पण तिथे आम्ही काही ठेवत नाही. ऍक्च्युली बाहेर खूप जास्त थंडी आहे ना, म्हणून मी जे लवकर बंद केली विंडो. त्यामध्ये ना कचऱ्याचं जे नियोजन आहे ना ते खूप स्ट्रिक्टली फॉलो करावं लागतं. तर इकडे ना कचऱ्यासाठी बघा मी इथे ना वेट म्हणजे आपला ओला कचरा, जेवणाचा कचरा असतो ना, त्याच्यासाठी मी असं छोटंसं डस्टबिन केलं इथे. आणि हे डस्टबिन असं केल्यावरती हे असं तुम्ही कचरा ह्याच्यामध्ये टाकू शकता असं आहे, म्हणून इथे छोटंसं एका बाजूला ठेवून दिलंय. आणि इथे स्पंज साठी मी असं हे रॅक आहे ना ते घेतलेलं आहे. प्लेट स्टँड आहे ऍक्च्युली, पण ह्याच्यामध्ये ना मी असं आपलं हे पोलपाट आहे ना, हे पोलपाट, पॅन आणि चॉपिंग बोर्ड ठेवलेलं आहे, जेणेकरून हे ना असं आपल्याला कसं वॉश केलं गेलं आपल्याला पटकन असं ठेवून देता येऊ शकतं किचन वरतीच. म्हणून मी अगदी इथेच ठेवलेलं आहे, म्हणजे मला जास्त स्ट्रगल लागणार नाही आणि हे प्रॉपरली बसून सुद्धा देखील जाईल. हे असं. आणि हा आहे माझा सिंक एरिया. आणि इथे मी नॅपकिन अडकवण्यासाठी एक छोटे, हे इंडियावरूनच आणलेले मी, तर हे मी इथे नॅपकिन अडकवून दिलेलं आहे. आणि आता मी तुम्हाला मला किचन मध्ये, तुम्ही विचार करता जसं किचन आहे पण किचन मध्ये हिने सामान कुठे ठेवले, किराणा कुठे ठेवलाय, काय कुठे ठेवलाय, तर ह्याच्यासाठी काय सोय आहे का जॅपनीज किचन मध्ये, तर आहे. तर चला मी तुम्हाला पॅन्ट्री दाखवते. तर ही आहे माझी पॅन्ट्री आणि ह्याच्यावरती सेपरेट व्हिडिओ आलेला आहे आपल्या चॅनलवरती. तुम्ही नसेल पाहिलात तर मी लिंक जे आहे ते डिस्क्रिप्शन मध्ये नक्की मेन्शन करेल, पॅन्ट्री ऑर्गनायझेशन म्हणून. तर चला आता मी तुम्हाला माझी पॅन्ट्री दाखवते. तुम्ही बघू शकता ही माझी पॅन्ट्री आहे. वरच्या बाजूला मी पूर्ण असं आपलं कडधान्य, डाळी वगैरे ठेवल्यात. इथे मधल्या सेक्शन मध्ये इथे ना मी चहा पावडर ठेवली आहे, साखर ठेवलेली आहे, लोणचं ठेवलंय, इथे कॅन्डी बॉक्स, थोडे मसाले आणि इथे ड्रायफ्रुट्स ठेवले. इथे आपलं नाश्त्याचे वगैरे ठेवलेत कंटेनर, हे बघा हे अशा प्रकारचे. आणि हे जे आहेत ना हे प्रीमिक्स बास्केट आहे, म्हणजे जे काही आपलं बाहेरचं स्नॅक फूड असतं ते. आणि हे मसाले आहेत आपले गरम मसाले, तुम्ही बघू शकता. आणि इथे देखील हे जे बास्केट मी ठेवलेत ना हे असे सगळे, त्याच्यामध्ये एक याच्यात ड्राय मच्छी, इंडियावरून आणलेल्या काही गोष्टी ज्या आपले आई वडील, आपले नातेवाईक आठवणीने देतात आपल्याला जेव्हा आपण लांब जात असतो त्यांच्यापासून, तर त्या सगळ्या गोष्टी मी अशा सगळ्या पॅन्ट्रीमध्येच ठेवून दिल्यात आणि प्रॉपरली त्या ऑर्गनाइज झाल्यात. आणि हा जो वरचा एरिया आहे ना हा देखील मला स्टोरेजला दिलेला आहे. तर मी तुम्हाला दाखवते की मी इथे काय काय ठेवलंय. तुम्ही इथे बघू शकता मोठा टोप आणलाय, मोठे मोठे प्लेट्स आणलेत. आणि हे ना माझ्याकडे गणपती असतो ना, गणपती वगैरे, तर त्यामुळे त्याच्यासाठी समया घेऊन आली आहे. आणि इथे एक्स्ट्राचं जे काही बॉटल्स वगैरे आहेत ना ते एक्स्ट्राचं सगळं मी वर ठेवलंय, म्हणजे जे मला लागत नाही आणि मला सतत म्हणजे घ्यावं नाही लागणार त्या गोष्टी मी लांब अशा वरतीच ठेवून दिल्या जे कधीतरी लागतात. आणि इथे ह्या नेहमी लागतात गोष्टी. हे आहे गव्हाचं पीठ, हे आहे ज्वारीचं पीठ, आणि इथे बेसन पीठ, तांदळाचं पीठ वगैरे हे अशा स्टीलच्या डब्यांमध्ये ठेवलंय. आणि हा पूर्ण पिठाचाच सेक्शन करून टाकलेला आहे मी. आणि तांदूळ वगैरे सगळं म्हणजे त्याच्यातच ठेवलेलं आहे. तर असा हा सेक्शन आहे. आणि हा जो सेक्शन आहे ना अगदी माझ्या हाताच्या वरचा, तर इथे ना मी इथे ठेवलेल्या आहेत काचेच्या गोष्टी, काचेची ग्लास, काचेच्या वाट्या, जेणेकरून जर खालती ठेवलं ना तर लहान मुलं असतात किंवा आपल्याच गडबडीच्या टाइम मध्ये ते फुटू नये म्हणून. आणि इथून इंडियावरून आणलेले आपले तांबे, ग्लास वगैरे ते खालच्या ह्याच्यात ठेवलेत आणि वाट्या वगैरे. आणि हा गरम मसाला आहे, बिर्याणी मसाला किंवा गरम मसाला. तर हा सेक्शन असा आहे. आणि आता मी तुम्हाला दाखवते की खालती की भांडी वगैरे कुठे ठेवलंय. खूप मोकळा मोकळा वाटतोय, जसं की आपल्या इंडियन किचन मध्ये पहिले असायचे, रॅक असायचे किंवा काय. तर इथे देखील रॅक असतात पण खूप कमी पाहायला भेटतील. आणि त्यांच्या रॅक म्हणजे आपली कुकिंग स्किल एकदम वेगळी आणि ह्यांची कुकिंग स्किल पूर्ण वेगळी आहे. ह्यांचं जेवणात असे मसाले नसतात, असं एवढं काही ग्रेव्ही आयटम नसतं, नुसतं बॉइलिंग आयटम आणि नुसतं बाउलमध्ये खातात. आपण कसे प्लेट्स मध्ये प्रॉपर खातो, आपल्याला सगळं वाटायला लागतात, छोटे छोटे चमचे, स्पून. ह्यांचं इतकं नसतंच एवढं तामझाम, जसं जेवढं आपलं छान प्रकारे आपण सजवून प्लेट खायला घालतो ह्यांचं एवढं नसतं. सो आपल्याला जास्त भांडी लागतात. सो हे बघा, हे जे ऑप्शन आहे ना
हा पहिला जो ड्रॉवर आहे ना, इथे मी सगळे स्पून ठेवलेले आहे. आणि हे जे ट्रे आहे ना, हे ट्रे असे भेटतात इथे. हे असे स्पून ट्रेज बोलतात ह्याला, कटलरीज ट्रे बोलतात. आणि हे ना असे इथे भेटतात शॉपमध्ये. तर हे ट्रे मी एका ह्याच्यात स्टीलचे चमचे, एका ह्याच्यात आपले सिलिकॉनचे चमचे, एका ह्याच्यात छोटे स्पून, एका ह्याच्यात ते पिलर वगैरे. आणि हे जे आहे ना, हा ऑप्शन पण खूप छान आहे. हा पण मला इकडेच शॉपमधून भेटलाय. इथे अंड ठेवायचं, बॉइलिंग एग किंवा कुठलेही फ्रूट वगैरे ठेवू शकता. आणि हे चॉपिंगच्या तार आहेत, हे फक्त असं केलं ना तर छान तुम्हाला डिझाईन मध्ये चॉप होऊन भेटतं. अशा प्रकारचे टूल आहे, किचन टूलच आहे ते देखील. तर हा माझा कटलरी सेक्शन होता. आणि हा जो मधला ड्रॉवर आहे, इथे मी ग्लासेस ठेवलेत आणि मोठे कप ठेवलेत, कॉफी मग वगैरे ठेवलाय. आपल्या इंडियावरून आणलेला चॉपर, हा पण मी डीमार्ट मधून घेतलाय आपल्या. आणि छोटे मोठे अशा खलबत्त्या वगैरे अशा गोष्टी मी इथे ठेवल्यात, जे मला सतत लागतं. आणि हा सगळ्यात खालचा सेक्शन आहे ना, ह्याच्यात बाउल ठेवलेले आहेत. आणि किचनचे जे जार आहेत ना ते ठेवलेत. आता किचनचे जार बघा इथे असे असतात, आपले मिक्सरचे जार तसे असतात. आणि तुम्ही बघू शकता इथे मी मोठी कढई, बाउल वगैरे हे सगळे ह्याच्यात ठेवून दिले, डब्बे वगैरे ते. आणि हा जो सेक्शन आहे ना, आपला गॅस आहे ना, गॅसच्या खाली हा तुम्ही विचार करत असाल ह्याच्यात काय ठेवलंय, तर मी तुम्हाला दाखवते. तर इथे मी ठेवलेलं आहे मोठी भांडी. म्हणजे ऍक्च्युली काय आहे, हे ना पूर्ण जे किचन आहे ना ते बऱ्यापैकी ना लाकडाचंच बनले. त्यामुळे मी ना जड वस्तू खालच्या बाजूला ठेवलेत, जास्त करून वरच्या बाजूला नाही ठेवले. तर तुम्हाला आता मी ते दाखवते. बघा इथे हा तुम्हाला व्हाईट कलरचा स्टँड दिसतच असेल ना, हा व्हाईटवाला स्टँड. हे 2 स्टँड आहेत, त्याचा मी एक करून एक पूर्ण अख्खा बनवलाय. त्याच्या खालती मी इथे जड गोष्टी ठेवल्यात. आपला मोठा कुकर, 3 लिटरचा वगैरे कुकर, हा छोटा कुकर आहे, मोठा कुकर आहे, असे 2 कुकर आहेत माझ्याकडे. आणि टोपं ठेवलेली आहे, इडलीचं भांडं ठेवलेलं आहे त्याच्यावरती. आणि थोडेसे टिफिन वगैरे ठेवले जे इमर्जन्सीला लागतात. आणि इथे देखील मी एक प्लेट स्टँड घेतलंय. आणि इथे आपले माझे डेलीचे ज्या प्लेट आहेत ना, हे बघा ह्या मी अशा ठेवते इथे, अशा प्रकारे इथे मी ठेवते. आणि इथे पॅन वगैरे, म्हणजे असं ऑल इन वन सगळ्यात जड वस्तू ज्या काही आहेत ना, त्या आम्ही सगळ्या अशा खाली ठेवलेल्या आहेत. म्हणजे सगळं प्रॉपरली ऑर्गनाइज राहतात गोष्टी. कुठेही आपल्याला म्हणजे इथे तिथे न ठेवता आपण एक जागा केली ना, तर आपण जेव्हा शोधायला पण जातो तेव्हा आपल्याला गोष्टी पटकन भेटतात. आणि आता मी तुम्हाला सिंकच्या खालचा सेक्शन दाखवते. तर हा आहे सिंकच्या खालचा सेक्शन. तर हा मी ओपन केल्याच तुम्हाला इथे दिसत असेल बघा. तर हे मला चॉपिंगचे जे आपले चॉपर्स असतात, म्हणजे नाईफ असतात, नाईफ सीझर वगैरे ठेवण्यासाठी हा त्यांनी सेक्शन दिलेला आहे. आणि इथे ब्रश ठेवलेला आहे मी, एक हेअर कलर ब्रश. तर आता मी तुम्हाला दाखवते की मी खालच्या एरियामध्ये काय काय ठेवलंय. तर इकडे बघा, हा जो पूर्ण बास्केट घेतलाय मी, केलाय हा. त्याच्यामध्ये मी सगळे लिक्विड्स ठेवलेत, किचन क्लिनिंगचे वगैरे लिक्विड आहेत. आणि जे तुम्हाला मी दाखवलं बर्नॉल वगैरे, बर्नॉल क्लिनिंगचे. तर हे लिक्विड जे आहे ना, हे बघा तुम्ही इथे फोटो बघत असाल, हे स्पेसिफिकली आपला बर्नॉल क्लिनिंगचं लिक्विड आहे. आणि हे जे आहे ना, ह्याच्याने तुम्ही हे जे सगळे कंपार्टमेंट्स आहेत ना, कॅबिनेट्स वगैरे, हे क्लीन, फर्निचर, ग्लास क्लिनिंग वगैरे ह्याचं लिक्विड हे आहे. आणि हे आहे आपलं डिशवॉशचं, म्हणजे किचनचे जे काही भांडी बिंडी असतात ना त्याचं लिक्विड आहे. आणि ग्लव्स वगैरे आहेत ते. आणि ते आपले इंडियावरून आणलेले मी ते घासणी वगैरे आहेत ना, ते पण. काळा साबण पण आणलाय इंडियावरून, तो पण ठेवून दिलाय. आणि हे ना ओल्या कचऱ्याचं बास्केट आहे माझं. म्हणजे इथे कसं आठवड्याला नाही ना, म्हणजे डेली इथे कचरा घेतला जात नाही. माझ्या अपार्टमेंट म्हणजे जिथे मी राहते ना बिल्डिंगमध्ये, तिथे 3 दिवसातून एकदा वगैरे असा कचरा घेतला जातो. त्यामुळे मग मला तो साठवावा लागतो 3 दिवसाचा. म्हणून मी त्याचं वेगळं बास्केट केलंय खाली ओल्या कचऱ्याचं, आणि वरती पण वेगळं केलंय, कारण मग सतत मग वाकायला वगैरे लागतं ना, म्हणून. आणि इथे ना हे बघा, इथे मी टिश्यू वगैरे ठेवलेले आहेत. आणि हे ना मिक्सर आहे. तुम्ही विचार करत असाल हे काय आहे, तर हे आहे मिक्सर. आणि किचनमध्ये मिक्सर आपल्या इंडियन लोकांसाठी खूप बोलतात ना, जीव की प्राण आहे. बिना मिक्सरचं तर आपण जेवण बनवूच शकत नाही, असला प्रकार आहे. तर इकडे ना मिक्सर हे असे असतात बघा, छोटेसे छान असे क्यूटसे असतात. आणि अशा सगळ्या गोष्टींना मी इथे अशा खाली ठेवतात. आणि बाकी सगळं ते पाईपलाईन वगैरे आहे. तर असा हा सेक्शन आहे खालचा. करत असाल की तू मिक्सर लावते तर कुठे आहे, इथे प्लग तर कुठे वरती दिसत नाहीये. तर प्लग आहे, हे बघा तुम्हाला दिसत असेल, इथे खालच्या बाजूला हे असे प्लग आहेत. असे बऱ्याच इथे जपानमध्ये ना जेवढे पण प्लग तुम्हाला घरात दिसतील ना, असे वरती नाहीयेत.
सगळे खाली आहेत, कारण प्लगला जास्त काही गोष्टी लावल्या जात नाहीत. मोस्टली सगळं रिमोटवर ऑपरेट होतं. जे काही मॅन्युअली प्लगला लावायचं ते मग खालती असं आहे. सो हा एक प्लग दिलेला आहे आणि हा मला एवढाच एरिया आहे वॉकिंगसाठी, तुम्ही बघत असाल. आणि इथे तुम्ही विचारता हे काय टाकलंय, तर इथे ही मॅट टाकली. ऍक्च्युली इथे कसं फ्लोअर जे आहे ना हे लाकडी आहे आणि मग जास्त पाणी सांडू नये, किंवा पाणी सांडलं तर मग ते असं व्हाईट कलरचे डाग वगैरे पडतात, तर ते पडू नये ना, म्हणून मी असे टाकून घेतले सिंकच्या खाली. हे ना रबराचं आहे ऍक्च्युली, रबर फॉर्म मध्ये. आणि हे ना असं म्हणजे व्हॉइस रेझिस्टन्स आहे, म्हणजे इथे कशी लाकडी घर असल्यामुळे खालती आवाज वगैरे जातो, मग आपण चालतो वगैरे, किंवा एखादं भांडं पडलं तर त्याचा खालच्यांना त्रास होऊ नये म्हणून मी हे सगळं टाकलेलं आहे मॅट. आणि हे पण ही मॅट मी ऍक्च्युली माझ्या किचनच्या कलर वाईज अशी बघून घेतली आहे की व्हाईट कलरचीच मला हवी होती, म्हणून मी व्हाईट कलरचं हे मॅट, हे पण रबराचंच आहे. तर असं हा माझा ओव्हरऑल किचन आहे. आता मी तुम्हाला दाखवते की किचनमध्ये मी कांदे बटाटे कुठे ठेवते, फळं वगैरे कुठे ठेवते. आणि जसं की तुम्हाला माहिती आहे आपल्या इथे कसं इंडियन किचनमध्ये आपण बाटल्या भरून ठेवतो किंवा आपण मटका ठेवतो. तर माझी पण खूप इच्छा होती, कारण मटक्याची पाणी पिण्याची खूप सवय होती, पण आता मटका तर नाहीये. मग इकडे ना हे बघा, हे अशा प्रकारचे ना स्टोरेज, वॉटर स्टोरेज कॅन भेटतात. आणि हा ना आपण असं दुमडू पण शकतो, अगदी असा इतका चपटा होतो. आणि हा असा पाणी भरल्यावरती असा मोठा होतो. ह्याच्यामध्ये सायझेस पण असतात, तर इथून आपण इझिली पाणी वगैरे मी भरून ठेवते, म्हणजे इथून पिता येतं. नळ आहे त्याला प्रॉपर. हे माझं फळांचं बास्केट आहे. इथे खालती कांदा बटाटा लसूण वगैरे आहे. आणि त्याच्या खाली ना कपडे आहेत, म्हणजे जे काही आपल्याला किचन क्लिनिंगसाठी लागतात ना ते, आणि ॲप्रॉन वगैरे, किंवा भाजीला जाण्यासाठी सुपरमार्केटला जायला वगैरे पिशव्या लागतात ना, त्या देखील मी घड्या करून तिथे ठेवलेल्या आहेत. तर हे ना पूर्ण असं बास्केट त्याला गेलंय. आणि इथे असं ना वरती या बास्केटला ड्रॉवर आहे ना, ह्याच्यात मी सगळ्या अशा छोट्या मोठ्या गोष्टी टाकल्यात. पेन आणि असं क्लिप्स वगैरे जे लागतात ना आपल्याला किचनमध्ये, असं ओपन राहिलं काय वगैरे तर त्याच्यासाठी क्लिप वगैरे मी सगळं असं ह्या बास्केटमध्ये ऑर्गनाइज केलंय. आणि इथे माझा ओव्हन आहे छोटासा, तुम्ही बघाल. आणि इथेच वरती मी अंड्याचा ट्रे पण ठेवलाय असा. आणि इथे छोटंसं असं क्लॉक आहे बघा, ह्याच्यामध्ये ना अलाराम वगैरे सगळं सेट करता येतो. पण मी किचनमध्ये यासाठी ठेवलंय की मला एकदम टाइम बघायला तिकडे यावं लागतं बाहेर, म्हणून मी असंच ठेवून दिलंय की म्हणजे कुक करता करता लगेच मी ते टाइम बघेल. आणि असं छोटंसं असं इथे प्लांटर पण ठेवलंय. आणि हे माझं ओव्हन आहे आणि प्लस ग्रिलर, ह्याच्यात देखील मी ग्रिल करू शकते. आणि ओव्हन म्हणजे आपण गोष्टी गरम वगैरे करू शकतो, असं बेसिक ओव्हन आहे हे. तर ह्याचं कनेक्शन तिथे वर आहे. आणि हा आहे माझा फ्रीज, छोटासा फ्रीज आहे, अगदी माझ्या खांद्याच्या खाली वगैरे. आणि एवढं इनफ होऊन जातो ऍक्च्युली. मोठे फ्रीज कसे, एवढं घरं इतकी मोठी नाही आहेत की मोठे फ्रीज एवढे शोभतील घराला, त्यामुळे. तर आता असा माझा फ्रीज आहे असा. तर आता मी सध्या तर तो इतका ऑर्गनाइज केलेला नाहीये, पण असाच असतो बऱ्याचदा. तुम्ही बघू शकता इथे भाजीचं ऑप्शन दिलंय, भाज्या आहेत, पण ह्यात मी सध्या केक वगैरे ठेवलाय, दही वगैरे ठेवलंय. इथे असं ठेवलेलं आहे सगळं, कोल्ड्रिंकची बॉटल वगैरे. आणि खालती हा आईस सेक्शन खालती असतो. जॅपनीज फ्रीजमध्ये ना बर्फाचा सेक्शन खाली असतो आणि आपला नॉर्मल सेक्शन वरती असतो. तर आता तुम्हाला किचन मधल्या मी सगळ्या गोष्टी एक्सप्लेन केल्यात की माझं जपानचं किचन कसं आहे आणि तुम्हाला कसं वाटलं हे देखील मला व्हिडिओ सांगा. पण मी तुम्हाला सगळा किचन पूर्ण एक्सप्लेन केला, पण मेन जे जपानमध्ये जी महत्वाची गोष्ट आहे ना, की जपानमध्ये कॅटॅस्ट्रॉफी होतात. खूप जणांना माहिती असेल की, खूप ऐकून पण असतील की अर्थक्वेक होतं किंवा फायर लागतं, कारण घरं लाकडाची आहेत, अपार्टमेंट लाकडाचे आहेत, असं खूप ऐकून असतील. तर प्रत्येक घरामध्ये ना ह्या लोकांनी असं सेन्सर मशीन लावलंय बघा, इथे वरती तुम्हाला दिसत असेल, हे आहे सेन्सर मशीन. तर काय आहे ह्याचा वापर काय आहे आता तो मी तुम्हाला सांगते. जर समजा चुकून फायर होतं, काय होतं, घरामध्ये अगरबत्ती लावली आणि खूप जास्त धूर झाला, बाहेर जाण्यासाठी थोडे पण विंडो आपण ओपन नाही ठेवले किंवा काय, आणि खूप जास्त धूर झालाय घरामध्ये, आग लागली, पण बाहेर म्हणजे आपण सगळं पॅक केलंय घर, तर आतल्यात काही हानी होऊ नये त्यासाठी हा सेन्सर आहे. हा सेन्सर लगेच सेन्स करतो की घरामध्ये काहीतरी प्रॉब्लेमॅटिक आहे आणि पाणी सगळीकडे होऊन जातं पूर्ण घरभर. म्हणजे पाणी म्हणजे धूर जर एकदम जास्त आला ना तर लगेच पाणी येऊन जाईल. म्हणजे अशा प्रकारचे या लोकांनी सिस्टम केल्यात जॅपनीज घरामध्ये. त्याचं कारण पण हेच आहे की
इथे ना तशा प्रकारचं आहे म्हणजे वातावरण, तसं आपल्या इंडियामध्ये सेफ आहे. आपल्याला सेन्सर खूप म्हणजे ऑफिसेस वगैरे अशाच जागी पाहायला भेटतील, कारण आपली इंडियन घरं पूर्ण सिमेंटची असतात, पूर्ण कॉन्क्रीटची असतात, पण इथे सगळं लाकडी आहे. अक्षरशः तुम्हाला मी दाखवते, ते हात लावून दाखवते बघा. तुम्ही विचार कराल ही वॉल कसली आहे, तर आवाज येतोय का तुम्हाला? हा लाकडाची वॉल आहे, ही पण वॉल लाकडाची. आवाजाला फक्त हे जे आहे ना, हे पण आतून पोकळ आहे टाईल्स वरती, म्हणजे फुल लाकूड आहे. आणि हे पण आहे, हे फ्रेम वगैरे सगळं लाकडी आहे. पूर्ण किचन, पूर्ण घरच लाकडी आहे. त्यामुळे ह्या सगळ्या सेन्सर वगैरे अशा गोष्टी खूप मॅटर करतात जपान मधल्या किचन मध्ये. तर हा जापानीज किचन आणि भारतीय किचन, ह्या दोन किचन मधला मी फरक सांगण्याचा प्रयत्न केलाय. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ जर आवडला आहे तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि प्लीज 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 आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुमची जी मतं आहेत ना, ती मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला काय वाटतं आणि तुम्हाला काय गोष्टी पाहायला आवडतील ते देखील सांगा. सो मी आज तुमची रजा घेते. पुन्हा एकदा भेटूया छानशा एका व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत बाय बाय.